बर्थडेला केक घरी आणताय तर त्याआधी ही रील नक्की बघा। ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणाऱ्या स्नेहा शेलार यांनी आपल्या 3 वर्षाच्या मुलाच्या बर्थडेसाठी केकची ऑर्डर दिली। घरात पार्टी अरेंज केली। मुलाला स्पायडरमॅन आवडतो म्हणून पार्टीची थीम स्पायडरमॅनची ठेवली। बर्थडेला सगळे लोक आले, पार्टी सुरू झाली। पण जसा लोकांनी केक खाल्ला तसा सगळ्यांना शॉक बसला, कारण त्या केकमध्ये बोलिंग ॲली उभ्या करण्यासाठी मेटल पिन्सचा वापर केला असल्याचं त्यांना दिसलं। त्यांनी लगेच ही गोष्ट स्नेहा यांच्या लक्षात आणून दिली। तेव्हा केक मधल्या त्या पिन्स कदाचित आपल्या मुलाने सुद्धा खाल्ल्या असतील या शंकेत स्नेहा यांनी आपल्या मुलाचा एक्स-रे काढला। तेव्हा डॉक्टरांना मुलाच्या आतड्यात 2 पिन्स आढळून आल्या। डॉक्टरांनी मुलाला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं आणि त्या पिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याची वाट पाहायला सांगितलं। सुदैवाने 48 तासांनी त्या पिन्स बाहेर आल्या आणि शेलार कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला। ते 48 तास आमच्यासाठी अत्यंत भीतीदायक होते, अशी सोशल मीडिया पोस्ट करत स्नेहा यांनी हा सगळा प्रकार समोर आणला। ज्यानंतर हिरानंदानी परिसरात याची चर्चा सुरू झाली। धक्कादायक गोष्ट म्हणजे केक बनवताना आपण त्या पिन्स लावल्या आहेत याची कोणतीही माहिती शॉप ओनरने दिली नसल्याचं स्नेहा यांचं म्हणणं आहे। आता सध्या जरी तो मुलगा ठीक असला तरी अशा प्रकारचे कस्टमाइज केक तयार करताना आणि खाताना काळजी घेणं गरजेचं आहे।